शुभूवरती ती तर हसणारच. त्यानंतर मग शुभू दुसरा जोक मारतो. तो बोलतो की हत्ती सायकल चालवत असतो. श्रावणी बोलते, "हत्ती सायकल कसा चालवू शकतो?" शुभू बोलतो, "अरे जोक तोच तर आहे. हत्ती सायकल चालवत असतो." आणि मग तो मुंगीला विचारतो, "मी तुला लिफ्ट देऊ का? तू बसते का माझ्या मागे?" तर मग मुंगी हत्तीला काय बोलते, "नको, मी नाही बसत तुझ्या सायकलवरती, नाहीतर तुझा टायर पंक्चर होईल." म्हणजे काय जोक मारतोय राव शुभू. जरा चांगले जोक जोक तरी मारायचे बाबा. तुझी ही गर्लफ्रेंड आहे श्रावणी. चांगलं तिला पटवायचंय. कसलं जोक मारतोय? पण श्रावणीला खूप हसायला येतं या जोकवरती. आता होतं असं की श्रावणी हसायला लागते आणि त्याच वेळेस शुभूला नेमकं काम येतं, तो बाहेर जातो. मग विश्वंभर आत येतो. विश्वंभर बघतो, अरे बापरे! इकडे आपली श्रावणी तिला गोळी लागली, आताच बरी झाली आणि ती का हसतीये एवढी? तर मग श्रावणी जी आहे ना, ती तिला बघून विश्वंभर बोलतो, "का हसतीये तू एवढी? तू एवढी खुश कशी दिसतीये?" मग त्यावेळेस श्रावणी बोलते, "तो ना माझी खूप काळजी घेतो आणि तो सकाळ-सकाळी लवकर इकडे आला, माझी काळजी घेतो, मला सारखं हसवतो, मला खुश ठेवतो." आता श्रावणी शुभचं नाव घेत नाही, पण ती बोलते, की "तो माझी खूप काळजी घेतो." आणि ती शुभचं नाव घेणार असते, तेवढ्यातच रुद्र तिकडे येतो, जो पोलीस ऑफिसर आहे. आणि सकाळ-सकाळी रुद्र तिकडे आलेला असतो. मग विश्वंभर बोलतो, "अरे बापरे! तू एवढं लवकर कसा आलाय?" मग रुद्र बोलतो, "अहो, मी तर आधीच आलो होतो. कारण मला श्रावणी मॅडमची काळजी घ्यायची आहे ना. ते सेफली आज घरी गेले पाहिजे. त्यांचा आज डिस्चार्ज होणार आहे, यासाठी मी इकडे आलोय." आणि त्यावेळेस मग तो बोलतो, "श्रावणी मॅडमची मी नक्कीच काळजी घेणार." आणि श्रावणी पण हसत असते इकडे. आता श्रावणीला तर शुभचा जोक आठवत असतो, तसा फालतू जोक जो शुभने मारला होता, तो श्रावणीला आठवत असतो. आणि मग श्रावणी हसत असते. आणि विश्वंभरचा असा गैरसमज होतो, की श्रावणी रुद्रप्रतापवरती हसतीये आणि रुद्र देखील बोलतो, की मी श्रावणीची भरपूर काळजी घेतो. कारण रुद्र तर प्रेमात आहे ना श्रावणीच्या आणि विश्वंभरला असं वाटतं, की श्रावणी आणि रुद्रचं एकमेकांवरती प्रेम आहे. आता मग विश्वंभर रुद्राला बोलतो, "ये तू बाहेर, मला जरा तुझ्यासोबत बोलायचंय." आणि तो रुद्राला काय सांगतो माहिती माझी इच्छा आहे की तू का श्रावणीची पूर्ण काळजी घ्यावी. तू तिला खुश ठेवावं आणि तिच्या सेफ्टीची काळजी घ्यावी. आणि हे ऐकल्यावरती रुद्राला खूप छान वाटतं. कारण आपल्याला जी पोरगी आवडती, त्या पोरीचा जर बाप आपल्याला म्हणतो, की "तू माझ्या मुलीसोबत राहत जा, तिची काळजी घे" वगैरे, वगैरे. तर मग कुछ तो बात है असं रुद्राला वाटतं. तो तर खुश होतो. तो म्हणतो, "अहो, यापेक्षा मोठं सुख नाहीये माझ्या आयुष्यात, की मला श्रावणीची काळजी घ्यायला भेटेल." आणि रुद्राची तर म्हणजे मज्जाच आहे इकडे. परंतु श्रावणीने नीट आता शुभचं नाव घेतलं नाही. श्रावणीच्या बाजूने आता मोठा गैरसमज झालाय विश्वंभरच्या मनात आता. नंतर अजून एक गोष्ट घडते, की श्रावणी आता घरात येत असते आणि त्यावेळेस मग मामी काय करते, या सिच्युएशनचा फायदा उचलते. अलकनंदाला बोलते, "नंदा अक्का, तुमचा मान आहे श्रावणीला या घरात स्वागत करण्याचा. तुम्ही तिला ओवाळा, तुमचा मान आहे." आता अलकनंदाला बिलकुल आवडलेलं नसतं, की श्रावणी जिवंत राहिली म्हणून. परंतु मुद्दाम मग मामी अलकनंदाकडून ते ओवाळून घेते आणि विश्वंभर पण म्हणतो, "अलकनंदाला ओवाळ ना, नंदा अक्कानेच ओवाळला पाहिजे, तिचाच मान आहे." आणि त्याच वेळेस श्रावणीला चक्कर येते. आता श्रावणीला चक्कर आलेली असते. ती चक्कर येऊन पडणार असते तेवढ्यातच शुभू तिला वाचवणार असतो, पण रुद्र मधीच घुसतो आणि तो तिला असं पकडून धरतो. आणि शुभला खूप राग येतो, की त्याच्या श्रावणीला रुद्राने पकडलंय असं. आणि त्यावेळेस मग श्रावणी देखील असं रुद्राला बघत बसते. ती पण असं बेहोशीमधून बाहेर येते आणि तिला पण नाही आवडत. ती मग उभी राहते आणि सॉरी, सॉरी बोलते. विश्वंभर मस्त स्माईल करतोय, की आपली पोरगी रुद्राच्या हातात अशी पडलीये. मस्त आहे. विश्वंभर तर खुश झालेला असतो. अशा प्रकारे गोष्टी काही आपल्याला बालिकेत बघायला मिळाले आणि बिचाऱ्या विश्वंभरच्या मनात आता असा गैरसमज झालाय, की रुद्र प्रताप आणि श्रावणीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तो तर रुद्र आता कसा आहे आपल्याला काय माहिती. आता रुद्रप्रतापचा काहीतरी पास्ट आहे, की त्याच्या भूतकाळात त्याचं कोणावर तरी प्रेम झालं होतं कोणत्यातरी मुलीवरती आणि त्याचा असिस्टंट असतो दुसरा पोलीस ऑफिसर जो असा बोलत होता, की मागच्या वेळेस जेव्हा रुद्र प्रेमात पडला होता, तेव्हा त्याने काहीतरी भयंकर अवस्था करून घेतली होती स्वतःची आणि आता पण जर तसं झालं तर काय होईल काय माहिती. परंतु सध्या तरी हा रुद्र विश्वंभरची खूप साथ देतोय. ॲट तो त्या घाडगे पाटीलकडून पैसे घेऊन या केसचा चेहरा बदलत नाहीये. ती चांगली गोष्ट आहे. तो विश्वंभरची साथ देतोय म्हणजे यातून तो अलकनंदाला शोधून तरी काढेल, की अलकनंदाने हे सगळे कारस्थान केलं, वैशालीला घरात आणलं. या सगळ्या गोष्टी रुद्रप्रतापला समजतील तरी ना तेवढी एक चांगली गोष्ट आहे. परंतु दुसरीकडे बिचारी श्रावणी अडकेल या सगळ्यामध्ये. विश्वंभरने जर या दोघांचं लग्न लावायचा निर्णय घेतला, तर बिचारी श्रावणी कसं अपोज करणार तिच्या वडिलांना? कसं बोलणार, की माझं शुभूवर प्रेम आहे? आणि दुसरीकडे आपल्याला मालिकेत अजून एक मोठा ट्विस्ट बघायला मिळतो. 3-3 ट्विस्ट आहेत आजच्या एपिसोडमध्ये. जरा मोठा व्हिडिओ झालाय आजचा. तिसरा ट्विस्ट असा आहे, की जी शुभूची बहीण आहे, सख्खी बहीण सानिका.
सानिकाचा अफेअर चाललंय स्वीटीच्या भावासोबत, राईट? आणि स्वीटीचा जो भाऊ आहे, स्वीटी काय करते ना, की स्वतःच्या भावाचा वापर करते शुभच्या फॅमिलीला प्रॉब्लेममध्ये आणण्यासाठी. स्वीटी तिच्या भावाला सांगते, की आहे ना, आज आपले मम्मी-पप्पा घरी नाही आहेत ना, तू आजारी पडल्याचं नाटक कर आणि मग तू सानिकाला बोलवून घे, शुभच्या बहिणीला बोलवून घे आपल्या घरी आणि तुम्ही दोघं मस्त एन्जॉय करा बेडरूममध्ये दरवाजा बंद करून. असं स्वीटी सांगते. स्वतःच्या भावाचा ती फायदा करून घेते या सगळ्यामध्ये आणि मग तो पण बिचारा प्रेमात आहे. मग स्वीटीचा भाऊ तिला बोलतो सानिकाला, की "ये तू, मी आजारी आहे." आणि मग सानिका पण तिच्या घरच्यांना खोटं बोलते, की "माझी मैत्रीण आजारी आहे. तिला मदतीची गरज आहे म्हणून मी तिच्या घरी चालली आहे." असं बोलून ती जाते त्यांच्या घरी. आता होतं असं, सानिकाच्या लक्षात येतं, की तिच्या स्वीटीच्या भावाने खोटं बोललंय आणि तो काही आजारी वगैरे नाहीये. आणि हे लक्षात आल्यावर सानिका बोलते, "तू मला खोटं बोलला ना?" पण तो बोलतो, "नाही, नाही, मी खोटं नाही बोललो. हे बघ माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? तू माझ्या जवळ ये, माझ्या जवळ बस, माझ्या डोळ्यात डोळे घाल." असं बोलून तिला जवळ घेतो आणि दोघांचा कार्यक्रम सुरू होतो. आणि अशा पद्धतीने आता स्वीटीने काय ठरवलंय माहिती का? स्वीटीने असं ठरवलंय, की सानिकाला आपल्या घरी बोलवून घ्यायचं आणि रंगेहात तिला पकडवायचं एका रूममध्ये आणि त्यानंतर शुभच्या घराची सगळी अब्रू वाया जाईल, म्हणजे घाण होईल सगळ्या लोकांच्या मनातून. असा स्वीटीचा प्लॅन असतो. म्हणजे किती नीच लेव्हलची हरकत करते स्वीटी. स्वतःच्या भावाचा वापर करतीये शुभूची अब्रू घालवण्यासाठी. परंतु तिला शुभूच्या फॅमिलीचा बदला घ्यायचा आहे. कारण शुभूच्या आईने चांगले सणासण 3 वेळा कानाखाली मारले स्वीटीच्या ना आणि त्याच कारणामुळे स्वीटीला आता बदला घ्यायचा असतो आणि आता मग सानिका आली आहे घरी. स्वीटीच्या भावासोबत कार्यक्रम सुरू झालाय त्यांचा बेडरूममध्ये आणि आता माहिती नाही की स्वीटी नेमकं काय करेल. आणि दुसरीकडे जे शुभूची आई आहे, ती अंबाबाईचं पूजा करत असते आणि त्यावेळेस त्यांच्या हातून ते कुंकू, हळद-कुंकूचं जे वाटी असते ती खाली पडते आणि अपशकुन झालंय बेसिकली आणि त्यांना आता टेन्शन आलेलं असतं, की काय मोठं संकट येईल आता त्यांच्यावरती. अशा प्रकारे काही गोष्टी या मालिकेत आतापर्यंत घडल्यात. आता उद्याच्या भागात काय होतंय बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 3 गोष्टी झाल्यात. एकीकडे अलकनंदाचा पर्दाफाश होतोय का हे आपल्याला बघायचंय. दुसरीकडे रुद्रप्रतापचं आणि श्रावणीचं लग्न विश्वंभर लावून देतोय का? तिसरी गोष्ट म्हणजे की शुभूच्या घराची अब्रू स्वीटी घालवतीये का? का यामधून ते काहीतरी मार्ग काढतायत? हे बघणं सगळं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर पाहूया नेमकं मालिकेत पुढे काय-काय घडते ते. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया उद्याच्या भागात. पाहूया काय होतंय. मी तुमचा मने भाऊ तुमच्यासाठी अशीच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.